नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे डोंबिवली पूर्व टिळकनगर पोलीस स्टेशन. पाहू शकता, डोंबिवली ठाणे शहराअंतर्गत येणारे हे टिळकनगर पोलीस स्टेशन आहे. डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच डोंबिवली शहराला एक काळिमा फासलेली आहे. टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये पॉस्कोचा गुन्हा दाखल झालेला. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तिला बलात्कार केल्यानंतर तिला प्रेग्नंट ती राहिलेली आहे आणि तिचं ऑपरेशन करण्यासाठी एका महिलेची मदत घेतलेली. आणि त्यानंतर त्या ऑपरेशन झाल्यानंतर त्या महिलेचे जे सहकारी होते दोन व्यक्ती, त्या दोन व्यक्तींनी बी तिच्याबरोबर पुन्हा बलात्कार केलेला आहे. म्हणजे अनेक वेळा एक अल्पवयीन मुलगी जिने नुकतेच 10वीची परीक्षा दिलेली होती, एक 15 वर्षाची मुलगी, आणि तिच्यावर हा अतिप्रसंग या नराधमांकडून करण्यात आलेला आहे. आणि याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता सारिका जोशी आहेत. तर जाणून घेऊया आपण हा मुख्य विषय आणि पूर्ण विषय काय. नमस्कार. सांगाल, जो पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे, तर काय सांगाल आपण? पीडित मुलगी आणि तिची आई, आमचं सत्याग्रह कोरम म्हणून संस्था आहे, त्या संस्थेला त्यांनी लेटर दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे की जी पीडित मुलगी आहे त्यांचा जो बाजूला जो मुलगा राहतो आशुतोष राजपूत, त्यांनी त्याच्यावर शारीरिक संबंध करून तिला प्रेग्नेंट केलं आणि मुस्कान शेख ह्या बाईकडे तिची ट्रीटमेंट केली. तिला गोळ्या देण्यात आल्या, गोळ्या देऊन तिचं अबॉर्शन केलं आणि त्या बाईने त्या मुलीला धमकी देऊन अजून 2 जणांबरोबर तिचे शारीरिक संबंध करण्यात दिले. त्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये 4 आरोपी अटक आहेत, 1 आरोपी फरार आहे. आशुतोष राजपूत हा फरार आहे. तर जी पीडित मुलगी आहे तिच्या आईने आपल्याला काय मदत मागितली आणि काय मुख्य विषय होता? त्यांनी आमच्याकडे मदत ह्याच्यासाठी मागितली की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि त्यांच्यावरती जो काही गुन्हा अत्याचार झालेला आहे त्याच्या संदर्भात त्यांनी आमच्याकडे मदत मागितली आहे की लवकरात लवकर त्या जो फरार आरोपी आहे त्याला शोधून त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी, ह्याच्यासाठी त्यांनी आमच्याकडे मदत मागितलेली आहे. खूप खूप धन्यवाद. सामाजिक कार्यकर्त्या सारिका जोशी यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या जी पीडित मुलगी आहे त्यांच्या आईच्या सांगण्यानुसार एक राजपूत म्हणून व्यक्ती आहे, त्यांनी पहिला सुरुवातीला बलात्कार केला आणि त्याच्यानंतर अबॉर्शन करण्यासाठी ज्या महिलेची मदत घेतली आणि त्या महिलेने वापस तिला 2 व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्याशी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. आणि याच्यामुळे टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये एक पॉस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता यापुढे बघणं खरं महत्त्वाचं आहे की 4 आरोपी तर पोलिसांनी हस्तगत केलेले आहे, त्यांना पकडण्यात पोलीस स्टेशनला यश आलेलं आहे. पण जो राजपूत म्हणून जो आरोपी आहे त्याला पोलीस स्टेशन, या टिळकनगर पोलीस स्टेशन केव्हा पकडणार व त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार? आणि महाराष्ट्रामध्ये जो डोंबिवली सांस्कृतिक शहर म्हणून हे ओळखलं जातं, ह्या डोंबिवली शहराला कुठेतरी काळिमा फासण्याचं काम केलं गेलेलं आहे. आणि पीडित महिलेची अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर याच्यावर न्याय देण्यात यावा. मराठी नेटवर्क न्यूजसाठी मी विजय केदार, डोंबिवली. मैं डोंबिवली में रहती हूँ और आशुतोष से मेरा व्यवहार था अच्छा से. फिर उसने मेरी लड़की के साथ बलात्कार कर दिया. फिर वो प्रेग्नेंट हो गई. फिर अपना वो मुस्कान खान है ना, वो उनको ले जाके दे दिया. इधर उसने गोली खिलाया, फिर इनका प्रेग्नेंट हो गया. ठीक. फिर उसने उसका मित्र को बुलाया, इसके साथ भी 2 बार मुलाकात हुआ. क्या 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 उनके दोस्त का नाम है? वो जो लोकेश मेहता. हाँ. वो जो मुस्कान के पहचान किया था. हाँ, मुस्कान के. और कौन दूसरा? सतीश पाटिल. अच्छा, इन्होंने रेप किया? इन्होंने भी किया रेप? हाँ, उसने भी रेप किया 2 बार. अच्छा. गुना दाखिल हो गया पुलिस स्टेशन में? हाँ, उसको भी जेल में ही है. अच्छा. और जैसी कड़ी इनको सजा मिलनी चाहिए. मेरी लड़की के साथ हुआ है, ऐसा किसी के साथ नहीं होना चाहिए. कितना साल का लड़की आपका? मेरी लड़की तो 14 साल की है, अभी 15 लगेगा. ठीक है. आप क्या चाहते हैं? मैं उनको कोई साजी इनको कड़ी सजा मिलना चाहिए. 5 जने को फांसी का ही मिलना चाहिए. ठीक. मेरी वही विनती है.